नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. पुढच्या तासाभरात 9 मंत्र्यांचं खातेवाटप जारी केलं जाणार आहे राजभवनावर. ही यादी जी आहे खातेवाटपाची ती पोहोचल्याचं समजतंय. आता फक्त या यादीवर राज्यपालांची स्वाक्षरी होणं शिल्लक आहे. ही आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. पुढच्या तासाभरात 9 मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. राजभवनावर खातेवाटपाची यादी पोहोचलेली असून या यादीवर आता राज्यपालांची स्वाक्षरी होणं बाकी आहे. राज्यात खातेवाटप लवकरच होणार असून खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचलेली आहे आणि लवकरच या संदर्भातली घोषणा होणार असल्याचं समोर आलेलं आहे. खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे. खातेवाटपाची लवकरच घोषणा होईल असं सुद्धा अजित पवार यांनी सांगितलं. 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे त्या पद्धतीचं खातेवाटप झाल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय. मला जी माहिती मिळाली की राज्यपालांच्याकडे यादी गेलेली आहे. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती कोणती खाती दिलेली आहेत ते सगळं जाहीर होईल आणि त्या प्रकारे ते मंत्रीगण जी जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात. खातेवाटपाच्या अनुषंगाने आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. विनोद, खातेवाटपाची जी घोषणा आहे ती काही वेळातच आता आपल्या समोर होणार असल्याचं समजतं आहे. कोणकोणत्या मंत्र्यांना नेमकी कोणकोणती खाती दिली गेलेली आहेत या संदर्भातली नेमकी काय माहिती समोर येते? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधान भवनमध्ये आले होते आणि त्यांनी काही कामकाज केला. 17 तारखेपासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कामकाजाची पाहणी केली. आज असताना त्यांनी जाता जाता एक गोष्ट त्या सांगत गेलीत की राज्याचं खातेवाटपाची सगळी चर्चा झाली आहे. राज्यपाल यांच्याकडे ती यादी पाठवण्यात आली आणि राज्यपालांची स्वाक्षरी त्यावर होणार असल्याचंही त्यांनी माहिती दिली आहे. यामुळे राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर लवकरच राज्यातील खातेवाटपाच्या माध्यमातून केले जाणार आहे. खास करून राज्य सरकारमध्ये कोणकोणते खाते अजित पवार यांच्या गटाला मिळणार आहे याबाबतची काही माहिती आपल्या हाती लागली आहे आणि ती माहिती सूत्रांनी सांगितली आहे. खास करून अजित पवार यांना मिळणार असल्याचंही बोललं जात आहे, कारण अजित पवार यांनी आज सकाळी जाऊन अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. अजित पवार यांना ही गोष्ट विचारली असता त्यांनी म्हटलं आहे की मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मी कुठल्याही खात्यामध्ये जाऊन कुठल्याही अधिकाऱ्यांसोबत बैठक करू शकतो, हा अधिकार मला आहे. त्यामुळे आणखी काही खाते अजित पवार यांचे जे मंत्री आहेत त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विनोद, तुम्हाला थांबवतो काही क्षणांसाठी. मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, खातेवाटपाची जी यादी आहे राजभवनावर पोहोचली आहे, तासाभरात घोषणा होईल या संदर्भातली असं समजतंय. काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, कोणत्याही क्षणी आता राजभवनावरती राज्यपालांच्या स्वाक्षरीसह जे नवे राज्याला 9 मंत्री मिळालेले आहेत त्यांना नेमकं कोणकोणतं खातं वाटप करण्यात येणार आहे ते राज्यपाल आता अधिकृतरित्या स्वाक्षरीसह थोड्या वेळात महाराष्ट्राच्या जनतेला कळवतील. काही वेळामध्ये या संदर्भातली घोषणा केली जाऊ शकते, कारण की सोमवारपासून विधिमंडळात अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवरती खातेवाटप लवकर करा असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता आणि अखेर 48 तासापूर्वी खातेवाटप होताना पाहायला मिळालं. ते खातेवाटप राष्ट्रवादीच्या येणार आहे आणि सोमवारी विधिमंडळ अधिवेशनामध्ये राज्याचे नेमके प्रश्न त्यांच्या डिपार्टमेंटचे काय आहेत त्याचे उत्तर देता येणार आहेत. त्यामुळे विस्तार रखडलेला आहे. मात्र खातेवाटप कोणत्याही क्षणी आता जाहीर होऊ शकतं. फक्त राज्यपालांची स्वाक्षरी बाकी आहे. कोणत्याही क्षणी राज्यपाल स्वाक्षरी करतील आणि राज्याच्या जनतेला जे राष्ट्रवादीचे 9 मंत्री सरकारमध्ये सहभागी झाले आहेत त्यांना नेमकी कोणती खाती मिळालेली आहेत ते कळू शकेल. अजिंक्य. बर तुषार, असाच आमच्या सोबत रहा. विनोद राठोड आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेतच सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया. विनोद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना नेमकी कोणकोणती खाती दिली जातील याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू होती. तर्कवितर्क लढवले जात होते. सूत्रांकडनं नेमकी काय माहिती मिळते?
नक्की आज अजित पवार यांनी ज्याप्रमाणे माहिती दिली त्या आधारावर एक गोष्ट या ठिकाणी निश्चित झाली आहे की राज्यपालांकडे खाते वाटपाची स्वाक्षरीसाठी जी पत्रक आहे ती गेली आहेत आणि काही क्षणांमध्ये ती यादी लवकरच सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळेल. परंतु त्याआधी सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे ती खाते वाटपाबद्दल अशा प्रकारची आहे. अर्थ खातं अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सहकार जे खातं आहे दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, अन्न नागरी पुरवठा छगन भुजबळ, अन्न आणि प्रशासन धर्मबाबा आत्राम, क्रीडा अनिल भाईदास पाटील आणि महिला बाल कल्याण हा विकास जे आहे ते अदिती तटकरे यांना मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अधिकृत खाती जी आहेत ती वाटण्यासाठी आणि त्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी राजभवनमध्ये गेले आहेत. राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करतील. परंतु सूत्रांची जी माहिती आहे ती प्राथमिकतेने अजित पवार यांना जी महत्त्वाची खाते हवी होती ती खाते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थ खातं हे सर्वात महत्त्वाचं खातं मानलं जात आहे कारण अनेक आमदार निधीच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करतात आणि याआधी निधीवरून नाराजीवरून एक नाटक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडून आपली भूमिका वेगळी मांडली आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारची आणखी एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळाली आणि ती म्हणजे अजित पवार यांच्या माध्यमातून आता विकासासाठी हे सरकार चाललं असं दावा अजित पवारकडून केला जात आहे आणि त्यासाठी निधी लागतो आणि ते निधी मिळवण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे. अर्थ खातं हे सर्वात महत्त्वाचं खातं मानलं जात आहे आणि आमदारांना कुठल्या निधी कशा प्रकारचा निधी द्यायचा हेही या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना हे जे अर्थ खातं आहे ते मिळणार असल्याचं सूत्रांकडून बोललं जात आहे. बरं विनोद, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, ज्या पद्धतीनं सूत्रांकडनं आता माहिती मिळते काही जी खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे ती खाती काही शिवसेनेच्या मंत्र्यांकडे आहेत, काही भाजपच्या मंत्र्यांकडे आहेत. या सगळ्या संदर्भातला तोडगा निश्चितपणे काढला गेलाच असेल. चर्चा सातत्यानं गेले काही दिवस सुरूच होती, मात्र यावरनं काही नाराजी असण्याची शक्यता व्यक्त होतीये. अजिंक्य, अजूनही शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचं सूर आहे कारण की शिवसेनेच्या आमदारांची भूमिका होती. शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवरती दबाव देखील टाकला होता की आधी विस्तार करा, आम्हाला मंत्री करा आणि नंतर खाते वाटप करा. आणि हीच भूमिका स्वतः एकनाथ शिंदेंनी या बैठकीमध्ये बोलून दाखवली होती की आधी जे उर्वरित मंत्री आहेत त्यांचा विस्तार केला जावा आणि नंतर खाते वाटप केलं जावं. मात्र अजित पवारांचा असा आग्रह होता की आधी खाते वाटप झाली पाहिजे जेणेकरून पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आम्हाला आमची भूमिका मांडता येईल, आम्हाला काम करता येईल. मात्र अखेर अजित पवारांना दिल्ली वारी करावी लागली आणि दिल्लीमध्ये या संदर्भातला तोडगा निघाला. आता सुरुवातीला खाते वाटप होणार आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा पावसाळी अधिवेशनानंतर या ठिकाणी रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. कारण की अजूनही शिवसेनेमध्ये नाराजी सूर आहे. वेळोवेळी आमदारांनी ही नाराजी व्यक्त देखील केलेली आहेत. उदाहरणार्थ आपण पाहिलं असेल तर आमदार भरत गोगावले असतील, संजय शिरसाट असतील, अनेक असे आमदार आहेत शिवसेनेचे. त्या आमदारांनी नाराजीचा सूर दिला होता. अनेक आमदारांनी नेमका विस्तार कधी होणार याच्या तारखा देखील महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्या होत्या. मात्र प्रत्यक्षामध्ये तसं होताना पाहायला मिळत नाहीये. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठका वर्षावरती गेल्या आठवड्याभरामध्ये सुरू होत्या. मात्र या बैठकांमध्ये कोणतेही आउटपुट मिळाल्याचं पाहायला मिळत नाही आणि अखेर अजित पवारांना दिल्लीवारी करावी लागली. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यांनी अमित शहांसोबत एक बैठक घेतली. 2 तास बैठक चालली आणि त्यामध्ये आउटपुट निघालं की सुरुवातीला खाते वाटप होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तरी अजिंक्य 2 मुद्दे अजूनही उर्वरित आहेत. ते म्हणजे पालकमंत्री पदाचा तिढा आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार. पालकमंत्री पदाचा तिढा जसा शिवसेनेमध्ये आहे तसा भाजपमध्ये देखील आहे. कारण की कोल्हापूर असेल, रायगड असेल, पुणे असेल, या 3ही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचा आग्रह आहे, राष्ट्रवादीचा आग्रह आहे आणि भाजपचा देखील आग्रह आहे. त्यामुळे हे नेमके जिल्हे कुणाच्या वाटेला जाणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे एक एक किडे आता आपल्याला संपताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता सुरुवातीला खाते वाटप आता पुढच्या काही मिनिटात डिक्लेअर होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा पावसाळी अधिवेशनानंतर. बरं ठीक आहे. आपण या महत्त्वाच्या बातमीवर राहणारच आहोत कारण अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणता येऊ शकेल. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नेमकी कोणकोणती खाती आता दिली जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीनं सूत्रांकडनं माहिती मिळते त्या अनुषंगानं सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत ज्यांना खातं मिळालेलं आहे त्या शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांचं जे खातं आहे ते बदललं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जी खाती आता मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं काहीशी नाराजी देखील असल्याचं बोललं जात होतं.
शिवसेनेच्या काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे ही आपली नाराजी बोलून देखील दाखवलेली होती। मात्र राज्यपालांच्या कडे आता ही खातेवाटपाची यादी गेल्याचं समजतं आहे। राज्यपालांची फक्त यावर स्वाक्षरी होणं आता बाकी आहे आणि थोड्याच वेळात खातेवाटप नेमकं कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे हे आपल्या समोर येऊ शकणार आहे। अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या व्यतिरिक्त छगन भुजबळ, धनंजय मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दिग्गज नेत्यांना नेमकी कोणकोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाऊ शकतं अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कानावर येतेय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांमध्ये गेला आठवडाभर खातेवाटपाच्या मुद्द्यावरनं सातत्यानं बैठकांचं आणि चर्चांचं सत्र सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्यामुळे आज तरी खातेवाटपाचा हा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि आत्ताची जी महत्त्वाची घडामोड आपल्या समोर येते त्या अनुषंगाने हा तिढा आता सुटल्याचं समजतं आहे। राजभवनावर खातेवाटपाची ही यादी पोहोचल्याचं स्वतः अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आता कोणकोणती खाती मिळतात याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नव्हतं यावरून विरोधकांनी सुद्धा टीकेची झोड उठवलेली होती। जवळपास 15 दिवस या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या शपथविधीला झालेले आहेत आणि अजूनही त्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नाही। या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवर सातत्यानं टीका केल्याचं आपण गेले काही दिवस पाहतो आहोत। मात्र आता पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा हा तिढा सरकार निश्चितपणे सोडवेल अशी माहिती सध्या सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षांच्या प्रतिनिधींकडून दिली जात होती। खातेवाटपाच्या बाबतीत आता कुठेतरी तोडगा निघतोय आणि हा तिढा सुटतोय की काय असंच दिसतंय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। अजित, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं जे खातेवाटप आहे ते आता काही वेळातच समोर येईल असं दिसतं आहे। राजभवनावर यादी पोहोचली आहे असं स्वतः अजित पवारांनी सांगितलंय। अजित, आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे अजिंक्य, यादी जी आहे ती राजभवनावर पोहोचलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे जे सचिव आहेत खसगावकर, विजय खसगावकर, त्यांनी ती यादी जी आहे ती राजभवनावरती राज्यपालांच्या सही करता आणि दाखल्याकरता दिलेली आहे। ही सही झाल्यानंतर हा संपूर्ण जो खातेवाटपाचा विषय जो असतो तो पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आणि तिथून सामान्य प्रशासन विभागाकडे ही यादी दिली जाईल। सामान्य प्रशासन विभाग जे आहे ही यादी त्या ठिकाणी प्रसारित करेल आणि त्यानंतर अधिकृतरित्या जी आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना जी आहे ती कोणते त्यांना खाते दिलेलं आहे, कोणत्या खात्यासमोर कोणत्या मंत्र्याचं नाव लिहिलेलं आहे हे स्पष्ट होईल आणि मंत्रालयामध्ये त्यांना जी दालनं दिलेली आहेत त्या दालनांबाहेर देखील त्यांच्या नावाची पाटी लावली जाईल आणि तिथे त्यांच्या खाली कोणतं खाते दिलं गेलेलं आहे हे लावलंय। हा सगळा प्रोटोकॉलचा भाग आहे। पण तुर्तास तरी ज्या चर्चा आहेत किंवा जे सूत्र सांगतायत किंवा जी शक्यता आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर वैद्यकीय शिक्षण हे जे खातं होतं हे खातं अचानकपणे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं आहे। कारण का या खात्यावरून देखील खाते वाटप जो आहे तो अडला होता। अर्थमंत्री या पदावरून तर अडला होताच, ते अजित पवारांना गेलेला आहे असं आता स्पष्ट होतंय। पण अधिकृतपणे जी आर अजून निघालेलं नाहीये। तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण हे जे खातं हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलेलं आहे अशी देखील माहिती मिळते। पुढे जाऊन शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत यांच्या गटातील 2 मंत्र्यांना त्यांची खाती जी आहे ती सोडावी लागत आहेत। अर्थात यांना खाती सोडल्यानंतर देखील हे मंत्री म्हणून राहतील, कारण का अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांना मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री जे ज्यांच्याकडे विविध खाती आहेत त्या खात्यांचं तात्पुरत्या स्वरूपाचा मंत्री केला जाईल। पुढे जाऊन यांचं मंत्रिपद कायम राहतंय का ते स्पष्ट होईल। पण अधिवेशनापुरतं देखील हे सर्व मंत्री जे आधी भाजपचे शिवसेनेचे आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सर्व मंत्री राहतील, या सर्व त्यांच्याकडे विविध खाती येतील। यानंतर जर आपण पाहिलं तर अन्न नागरी पुरवठा असेल,
अल्पसंख्याक औकाफ असेल, सामाजिक न्याय, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, कृषी, महिला बालविकास ही खाती जी आहेत ती खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत सामान्य प्रशासन विभाग जो आहे तो अधिकृतपणे GR जारी करत नाही, म्हणजे शासन निर्णय जारी करत नाही, तोपर्यंत या सर्व जे आपण सांगतो हे सर्व शक्यता आहेत. आणि पूर्णतः दुजोरा जेव्हा मिळेल किंवा शिक्कामोर्तब जेव्हा होईल जेव्हा जे सामान्य प्रशासन विभाग जो आहे तो या संपूर्ण बाबतीमध्ये त्यांचा शासन निर्णय जारी करेल. अजिंक्य अजित, मात्र ही जी यादी राजभवनावर आता पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात ते खाते वाटप जे आहे ते देखील जाहीर केलं जाऊ शकेल, पण पॉवरफुल खाती अजित पवारांनी मागितली होती असं सातत्यानं बोललं गेलं होतं आणि कदाचित त्यांची ती मागणी काही अंशी पूर्ण होतीये की काय अशी देखील माहिती सूत्रांकडनं मिळत होती. खरंच तशी शक्यता वाटतेय का? जी पॉवरफुल खाती अजित पवारांनी मागितली होती ती त्यांना मिळतायत असं दिसतंय का? सूत्रांकडनं काय समजतंय? तसं पाहायला गेलं तर अर्थमंत्री घेऊन अजित पवारांचा जसा विजय झालेला आहे खाती चांगली मिळवण्यामध्ये, तर हो, पण इतर मंत्र्यांना जी खाती जर आपण पाहिली तर सहकार सोडलं, अन्न प्रशासन सोडलं आणि वैद्यकीय शिक्षण सोडलं तर इतर 5 मंत्र्यांची खाती जी आहेत ती एक कॅबिनेट दर्जाची आहेत, पण त्यांना तितकंसं महत्व नाही किंवा तितकंसा त्यांची उंची नाहीये त्या खात्यांची, अशा प्रकारे. त्यामुळे सगळ्याच मंत्र्यांना अजित पवार न्याय देऊ शकलेत का? तर असं या सगळ्या आताच्या सूत्रांच्या माहितीनुसार तर नाही, पण 2 ते 3 खाती जी आहेत महत्वाची ती मात्र अजित पवार घेऊ शकलेली आहेत. पण सुरुवातीला जी चर्चा जी होती 9च्या 9 मंत्री किंवा ते किमान 7 मंत्र्यांना तरी महत्वाची खाती मिळतील. मग ऊर्जा असेल, राजस्व प्रोटोकॉल असेल, अशा विविध पद्धतीची महत्वाची खाती जी आहेत, शालेय शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, याच पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम असेल, विविध खाती जी आहेत ही विविध खाती राष्ट्रवादीच्या गटाला जातील असं सांगितलं जात होतं, पण तसं काही होताना दिसत नाहीये. वैद्यकीय शिक्षण, सहकार, अन्न औषध प्रशासन, अर्थमंत्री ही महत्वाची खाती जी आहे ही खाती जास्त करून जी आहेत ती महत्वाची मानली जात आहेत आणि इतर 5 मंत्र्यांकडे तशी विशेष खाती काही आलेली नाहीयेत असं देखील म्हटलं तरी वावटणार नाही. अजित, मात्र या सगळ्या खाते वाटपाच्या मुद्द्यावरनं कुठेतरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये काही भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी आहे की काय अशी चर्चा सातत्यानं कानावर पडत होती. या चर्चेमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे? कारण शिवसेनेच्या आमदारांनी सातत्यानं पालकमंत्रीपदाचा वाद असेल किंवा काही मंत्र्यांची खाती बदलली जाणार की काय अशी चर्चा सुरू झालेली होती. त्या अनुषंगानं प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या. अजित, याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री ज्या पद्धतीने झालेली आहे ही एंट्री पहाटेच्या शपथविधीप्रमाणे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार येतात काय, मंत्रिपद शपथ घेतात काय, आणि एक नाही तर 9 मंत्री शपथ घेतात. आणि या सगळ्या पुढे जाऊन जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना वाटत होतं की त्यांचा नंबर लागेल, त्यांना देखील महत्वाची खाती मिळेल, त्यांना देखील कॅबिनेट मंत्री मिळेल, पण ती कुठे यादी जी आहे ती कमी झाली. अर्थात त्यांचा अजून पुढचा विस्तार झालेलाच नाहीये. त्यामुळे ही उघडपणे जरी नाराजी नसली तरी अंतर्गत नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक आमदारांनी तशी नाराजी व्यक्त केलेली आहे, पण अजूनही सर्व आमदारांना पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास आहे की ते नक्कीच त्यांना काहीतरी चांगली खाती येतील किंवा नक्कीच त्यांची बाजू जी आहे ती पूर्णपणे सांभाळली जाईल असं सगळे आमदार जे आहेत ते आपल्याकडे खासगीमध्ये सांगतात. दुसरीकडे भाजपचा विषय असेल तर भाजप सध्या पूर्णपणे त्याग करण्याच्या मोडमध्ये आहे. त्यामुळे एक म्हणजे मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, आता अर्थमंत्री पदाचा त्याग केला, वैद्यकीय शिक्षण असेल, सहकार असेल, विविध महत्वाची पद्धती जी आहेत, अन्न नागरी पुरवठा असेल, अशी वेगवेगळी महत्वाची खाती जी आहेत ते भाजपने सोडलेली आहेत. भाजपचे आमदार तर चर्चा देखील करत नाहीत की आमचा नंबर लागेल का किंवा आम्हाला मंत्रिपद मिळतील का. मिळालं तर मिळेल, नाही तर पुढे बघू अशा पद्धतीनं सगळं जे आहे ते भाजप पूर्णपणे एक त्यागाच्या मोडमध्ये किंवा त्या त्यागाच्या पूर्णपणे झोनमध्ये. म्हणजे आपण सध्या तरी आपण याची खात्री बाळगूया की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खाते वाटप तरी आता काही वेळात आपल्या समोर येईल आणि आपण बघूया नेमकं कोणकोणत्या मंत्र्यांना काय काय खाती दिली गेलेली आहे ती. अजित, तुषार आणि विनोद, आपले आभार. आपण या सगळ्या संदर्भातली माहिती दिलीत त्याबद्दल. इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी आहे ज्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. पुढच्या काही क्षणात खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे. राजभवनावर खाते वाटपाची यादी पोहोचलेली आहे आणि राज्यपालांची या यादीवर स्वाक्षरी होणं बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खाते वाटप आता पुढच्या काही क्षणात जाहीर केलं जाणार असल्याचं समजतंय.
राजभवनावर ही खाते वाटपाची यादी पोहोचलेली होती आणि राज्यपालांची या यादीवर फक्त स्वाक्षरी होणं बाकी होतं. खाते वाटपाच्या अनुषंगानं गेले काही दिवस सातत्यानं बैठकांचं सत्र सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन नेत्यांमध्ये सातत्यानं चर्चा आणि बैठका सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना नेमकं कोणकोणतं खातं दिलं जाणार याबाबतची उत्सुकता ही गेले काही दिवस कायम होती आणि आता काही वेळातच हे खाते वाटप जाहीर होणार असल्याचं समजतंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. अजित, पुढच्या काही क्षणात हे खाते वाटप जाहीर केलं जाणार असल्याचं समजतं आहे. सूत्रांकडनं जी माहिती मिळालेली होती त्या अनुषंगानं काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांना दिली जाण्याची चर्चा सुरू होती. अजित पवार यांना अर्थ खातं दिलं गेलं असल्याचं देखील बोललं जात होतं. अजित, या सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, ही जी यादी आहे ही आता राज्यपालांकडून निघालेली आहे. ही यादी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाईल. त्या कार्यालयातून सामान्य प्रशासन विभाग जे आहे तिथेही यादी जी आहे ती जारी केली जाईल. तिथून शासन निर्णय जो आहे तो तिथे जारी केला जाईल. विशेष करून जर आपण पाहिलं तर जी शक्यता वर्तवली जाते किंवा जे म्हटलं जातंय की या मंत्र्यांना ही खाती दिली जातील, ही ती यादी जी आहे त्या यादीनुसार अजित पवारांना अर्थमंत्री, दिलीप वळसे पाटील यांना वैद्यकीय शिक्षण, अदिती तटकरे यांना महिला बालविकास कल्याण, छगन भुजबळ यांना सहकार खातं, धनंजय मुंडे यांना कृषी खातं, अनिल पाटील अन्न नागरी पुरवठा, हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्याक आणि औकाफ, धर्मराव बाबा आत्राम यांना सामाजिक न्याय, संजय बनसोडे यांना क्रीडा व कल्याण, युवक कल्याण. पण आता काही नवीन गोष्टी समोर येतात ते म्हणजे वैद्यकीय शिक्षण हे राष्ट्रवादी काँग्रेसला नव्हतं पण ते त्यांच्याकडे आता आलेलं आहे. पर्यटन देखील जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ शकतं का अशी देखील चर्चा आता होऊ लागलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं पर्यटन जर कोणाला गेलं नाही तर ते भाजपच्या आतमध्येच रिशफल केलं जाईल का अशी देखील आता एक चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत किंवा शिवसेनेचे अंतर्गत जे आहे हे जे मंत्री आहेत ज्यांच्याकडे 2 ते 3 खाती आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त खाती आहेत त्यांच्याकडून काढून इतर मंत्र्यांना दिली जातील. ज्यांची खाती काढून राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली आहेत तर ती खाती जी आहे ती देखील रिशफल मोठ्या प्रमाणात केली जाईल अशी ही दाट शक्यता आहे. आणि त्यानुसार सुरुवात देखील झालेली आहे. काही लोकांनी त्यानुसार आपला कारभार जो आहे तो आटपायला देखील सुरुवात केलेली आहे. म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी खाते वाटप दिलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण गटातून काढून त्यांना दिलेलं आहे. दुसरीकडे आता शिवसेना आणि भाजप ठीक आहे, म्हणजे काही खाती आणखी बदलली जातील की काय असं देखील आता समोर येत आहे. आपण पाहूया, यादी ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला कळेलच निश्चितपणे कोणाला कुठलं खातं मिळालेलं आहे ते. अजित, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. मात्र आता जी माहिती आपल्यापर्यंत येते ती आता काही वेळातच ही यादी जाहीर केली जाईल असं समजतं आहे. यानंतर पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. राज्यामध्ये दुधाला 34 रुपये दर द्यावा लागणार असल्याचं आता दिसतं आहे. कारण दूध निश्चिती समितीनं या संदर्भातला एक अहवाल दिलाय ज्या अनुषंगानं गाईच्या दुधाला किमान 34 रुपयांचा दर आता देणं बंधनकारक कदाचित केलं जाणार आहे. कमी दर देणाऱ्या डेअरीवर कारवाई होणार असल्याची देखील माहिती मिळतेय. महत्वाची मोठी बातमी आपण आत्ताचीही पाहतो आहोत. राज्यामध्ये दुधाला 34 रुपये दर हा द्यावा लागणार असल्याचं समजतंय. दूध दर निश्चिती समितीनं या संदर्भातला अहवाल जारी केल्याची माहिती मिळतेय. राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून नार्वेकर यांना देण्यात आलेला आहे. राज्यातल्या ऐतिहासिक अशा सत्ता संघर्षावर मे महिन्यात सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निकाल देत आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकलेला होता. मात्र आमदारांवरच्या कार्यवाहीला विधानसभा अध्यक्ष जाणून बुजून विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं करत याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि यावेळेला सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावलेली आहे. मी आत्ताच मीडियामधनं असं मला समजलंय की जी याचिका दाखल केली गेली होती त्या याचिकेत
मान्य सर्वोच्च न्यायालयाने नोटीस इश्यू केली आहे. ती नोटीस काय माझ्यापर्यंत अजून आली नाहीये. ती नोटीस प्राप्त झाल्यावर त्याचा अभ्यास करून उचित निर्णय घेऊ. शिवसेनेच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं होतं, तर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव दिलं होतं. मात्र ठाकरेंना मशाल हे चिन्ह दिल्यानंतर समता पक्षानं त्यावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर आता 17 जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता या संदर्भात नेमका काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोल्हापुरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत आणि या निमित्तानं शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. अनेक मार्गांवर मोठमोठी होर्डिंग्ज आणि भगवे झेंडे लावले गेलेले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री अनेक वेळेला कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेलेत. मात्र पक्ष बांधणीसाठी त्यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा आहे. या दौऱ्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यामध्ये शिवसैनिकांना ऊर्जा मिळेल असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. सन्माननीय मुख्यमंत्री संकटमोचक ज्यांना म्हणलं जातं, अनाथांचा नाथ ज्यांना म्हणलं जातं, ते मार्गदर्शन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे शहरामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण भगवे ध्वज लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे. जागोजागी विविध भागातील नागरिकांनी, विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी मोठे होर्डिंग्ज लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी 5 वाजता हा पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शनाचा मेळावा सन्माननीय मुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी येतील आणि सुरू होईल. आणि यासाठी किमान 10,000च्या वरती कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि यावेळेला दापोलीमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. मुसळधार पावसात सुद्धा कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं जल्लोषात स्वागत केलं. दापोली, चिपळूण आणि खेड इथल्या मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंनी पक्ष बांधणी संदर्भात संवाद साधला. सध्याचं राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे, त्यामुळे मी एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर आगामी काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता मी कुणाशीही युती करणार नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, विशेषतः नगर परिषद किंवा नगर पंचायत ते आपण सोहळ्यावरती वैभव खेडेकर ज्यावेळेला होते तो ज्या विधानसभा आणि लोकसभा असतील सोहळ्यावरती असतील का त्या मला आता हे जे काय सगळं चालू आहे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये मला नाही वाटत मी कोणाबरोबर जाईल. रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. राज ठाकरेंच्या हस्ते मंडणगड तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत. राज ठाकरे आज दापोली, मंडणगड दौऱ्यावर आहेत. तसंच दापोलीतल्या मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढच्या महिन्यापासून पुढच्या महिन्यात अनिल शिरोळे ते आणि काही लोक येतील, तुमच्या सर्वांची कार्यशाळा घेतील, त्याची एक आखणी करून देतील आणि मग त्या आखणीनुसार तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. तुमच्या मतदारांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचण्याची माध्यमं, साधनं ही काय काय असतील ते तुम्हाला समजून सांगतील. त्याप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचा आणि घट्ट बांधणी तुम्हाला झाली पाहिजे. मंडणगड या सगळ्या भागामधनं मला आमदार आणायला पाहिजे. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर तळ कोकणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पश्चिम रेल्वेच्या केळवे रोडजवळ तयार केलेल्या भुयारी मार्गाला सध्या पावसामुळे तलावाचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. हा मार्ग बंद झाल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. हा रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला मार्केटमध्ये नेता येत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसतोय. रत्नागिरीतल्या दापोलीला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. तर नांदगाव शहर परिसरात सुद्धा पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे. तब्बल 1 महिन्यानंतर पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाल्यामुळे
शेतकऱ्यांवर आलेलं दुबार पेरणीचं संकट टळलंय, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र असं असलं तरी सलग आणि जोरदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. राजधानी दिल्लीला पुराचा मोठा फटका बसलेला आहे. यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलेत. उत्तर दिल्लीतील बदरपूरपासून जैतपूरपर्यंत पुराचं पाणी शिरल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. प्रशासनानं यमुनेच्या काठावर राहणाऱ्या 9,000 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टाबाहेरच्या रस्ता, यमुना बाजार, लाल किल्ला, राजघाट आणि काश्मीरी गेटपर्यंत पुराचं पाणी पोहोचलंय. मजनू का टीला, निगमबोध घाट, मठ मार्केट, वजीराबाद, गीता कॉलनी आणि शहदरा परिसराला सर्वाधिक फटका बसलाय. एनडीआरएफच्या 16 तुकड्या लोकांच्या मदतीसाठी तैनातही करण्यात आलेल्या आहेत. पुरामुळे 3 जलशुद्धीकरण केंद्र बंद करावी लागलेली आहेत. राजधानीतल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयं या रविवारपर्यंत बंद असणार आहेत. अनेक भागात पाणी साचल्यानं दिल्ली वाहतूक पोलिसांनी काही मार्ग सुद्धा बदललेले आहेत. मुसळधार पावसामुळे एक रेल्वे पूल सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच आता महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.